नमस्कार मंडळी. 1991च्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील चांदोमामास लिहिलेले एक सुंदर पत्र आज आपण पाहणार आहोत. वंदना कांबळे, उदगीर, दिनांक 1 मे 1991. प्रिय चांदोमामा, सप्रेम नमस्कार. मामा, तुला पत्र लिहावं असं किती दिवसांपासून मला सारखं वाटत होतं, पण जमलं नाही. आज मात्र तुला पत्र पाठवायचंच असं ठरून लिहायला बसले आहे. अक्षरशः लक्षावधी किलोमीटर अंतरावरून या पत्रातून मी तुझ्याशी बोलत आहे. तू इतक्या दूर असलास ना तरी आम्हाला नेहमी जवळचाच वाटत आला आहेस. पृथ्वीवरील आम्हा सर्व मुलांचा तू आवडता मामा आहेस. लहानपणी आम्ही तुझ्याजवळ टोपी मागत फिरायचो. आज नाही उद्या या असं तू म्हणायचास. तो उद्या कधी उगवलाच नाही. जेवताना तुझ्या तूप वाटीत माशी पडायची आणि तू उपाशीच राहायचास. त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचं. निंबोणीच्या झाडाआड तू लपलास ना, त्यावेळी तुला हुडकून काढण्यात फार मजा यायची. तू सापडलास की आम्हाला किती आनंद व्हायचा म्हणून सांगू. आणि ए मामा, त्या निंबोणीच्या झाडाआडून किती छान दिसायचास रे तू. पौर्णिमेच्या रात्री तुझं मोहक रूप काय वर्णावं. तुझं चांदणं पृथ्वीवर पडलं की सागराला भरती येते ना, त्याचप्रमाणे त्या रात्री सगळी सृष्टीच शोभमन होते. रानवन आनंदाने डोलू लागतं. नदी, नाले, सरोवर उल्हासाने खिदळू लागतात. मुलामुलींनाच नव्हे तर इथे प्रत्येकाला तू मनापासून आवडतोस. सगळ्यांनाच जवळचा वाटतोस. आम्ही माणसं तुझ्या मोहात पडलोय हे काही खोटं नाही. म्हणून तर येथील माणसानं तुझ्यापर्यंत येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यासाठी त्याने निरनिराळे यान तयार केले. त्यात बसून तो अंतराळामध्ये भिरभिर फिरला. तुझ्याकडे येण्याचा मार्ग त्याने शोधला आणि एक दिवस अपोलो नावाच्या यानातून पोचला की तुझ्यापर्यंत. त्या यानात नील आर्मस्ट्राँग होता. खरं सांग चांदोमामा, त्यावेळी तुला काय वाटले रे? पृथ्वीची मुलं भेटली म्हणून आनंद झाला असेल ना तुला. तुझ्यावरून ते आमच्याशी बोलले. तुझी भेट झाली म्हणून त्यांना आनंद झाला होता. त्यांचं ते बोलणं ऐकलं आणि तुला भेटल्याचा आम्हाला आनंद झाला. चांदोमामा, पृथ्वीवर देखील आनंद आहे रे. मौजच मौज आहे. मग येशील ना तू आमच्याकडे या पृथ्वीवर. तुझी भाची वंदना.